माथेरानला फॅमिली सोबत येण्यासाठी शोधत आहात एक खास हॉटेल, जिथे प्रत्येक सुट्टी बनते एक सुंदर आठवण. माथेरान रेल्वे स्टेशन पासून अवघ्या 7 मिनिटांच्या अंतरावर निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं सेसिल हॉटेल माथेरान. फॅमिलीसाठी प्रशस्त एसी रूम्स, शांत आणि आरामदायी प्रायव्हेट विलाज, मुलांसाठी खेळण्यांची खास व्यवस्था आणि आनंददायी स्विमिंग पूल, तसंच स्वादिष्ट शुद्ध शाकाहारी भोजनासाठी प्रशस्त डायनिंग हॉल. आराम, आनंद आणि आपल्या माणसांसोबत घालवलेले खास क्षण, हे सगळं अनुभवण्यासाठी भेट द्या सेसिल हॉटेल माथेरान. बुकिंगसाठी स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर आत्ताच कॉल करा आणि तुमचा फॅमिली मुक्काम निश्चित करा. नमस्कार. नेरळ ग्रामपंचायतीचा भ्रष्टाचार हा कमी व्हायचं नावच घेत नाहीये. आत्ता आपण आहोत मोहाचेवाडीमध्ये आणि हा जो रस्ता तुम्ही बघतात, हा रस्ता एक वर्षसुद्धा झालेलं नाही आहे. या रस्त्याची किंमत 8.5 लाख रुपये आहे आणि हा जिल्हा परिषदमधून रस्ता झालेला आहे. आणि या जिल्हा परिषदच्या रस्त्याचे फोटो वापरून 15वा वित्त आयोगामधून सुमारे 3 लाखाच्या आसपास परत याच रस्त्यावर बिलं काढलेत. या संदर्भात मोहाचेवाडीमधील काही ग्रामस्थ आहेत आपल्यासोबत. या सर, तुमचं नाव सांगा सर. माझं नाव केदार दळवी, मी मोहाचेवाडीचे रहिवासी आहेत. हा रस्ता कुठे जातो? हा इथून स्मशानभूमीकडून आल्यानंतर पुढे मोहाचेवाडीमध्ये जातो. आणि या रस्त्याला बांधून तरी किती वर्ष झाले? जास्तीत जास्त एक 1.25 वर्ष झाला. 1.25 वर्ष झाला. आणि 8.5 लाख रुपयामध्ये हा रस्ता संपूर्ण बनवून झालाय. बरोबर. तर तुम्हाला कधी समजलं की याच रस्त्यावर अजून 15वा वित्त आयोगामध्ये बिलं काढली? ते ज्यावेळेस आपलं पंचायतचं जे ऍप्लिकेशन आहे, म्हणजे पंचायत राज ते मेरी पंचायत ऍप्लिकेशन आहे. सहज फक्त झालेले चालू कामांचा आणि विकास कामांचा सगळा आढावा घेत होतो. त्यावेळेस मला कळलं, जे फोटो बघितले, हा तर इथे पाठी लागलेली आहे पहिले आणि हा आधी झालेला आहे. त्याचं बिल आता एवढ्या कमी वेळात कसं काय आलं, एवढे उशिराने बिल कसं काय? आणि ती अमाऊंट जेव्हा बघितली, मला एवढ्या मोठ्या रस्त्याचं एवढं कमी बिल नसणार आहे, कारण पाठीवरती वेगळं लिहिलेलं आहे. मग नक्कीच याच्यात काहीतरी झोल आहे. आणि मुळात हे रस्ते होतात याची पाहणी प्रशासक, ग्रामसेवक डोळे झाकून करतात का? सह्या, चेकवरती सह्या, यांची बिलं पास झोपून करतात का यांचं पण याच्यामध्ये पर्सेंटेज आहे? नक्की काय गोलमाल आहे? आणि असे किती भ्रष्टाचार ग्रामपंचायतचे बाहेर निघणार आहेत आणि हे कधी थांबणार आहे? लोकांना पाणी नाहीये. काल ग्रामसभेमध्ये लोकांचा किती दिवस हे चालणार आहे? कधी ग्रामपंचायत आपली समृद्ध होणार आहे? कधी लोकांचे प्रश्न सोडवणार आहेत? का अशीच बिलं काढून पैसे खाऊन मोकळे होणार आहेत? अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या वरती कारवाई पण नाही होते. किती तक्रारी झाल्या, अजून सुद्धा कारवाई नाही, यांची सुनावणी सुद्धा नाही होते. काय करणार सांगा? तुम्ही नेरळकरांनी तुम्ही कमेंट करून सांगा, अशा अधिकाऱ्यांना काय केलं पाहिजे जे अशा ठेकेदारांना पाठीशी घालतायत, यांची बिलं काढून देत आहेत. मोहाचेवाडी अंतर्गत एकच रस्त्याचे 2 बिलं काढण्यात आली. तो रस्ता म्हणजे स्मशानभूमी ते मोहाचेवाडी गावात जाणारा रस्ता आहे. त्याच्या एकच रस्त्याचे 2 बिलं काढण्यात आले. तर त्याचा खुलासा मला पंचायतकडून मिळावा ही माझी मागणी आहे.